एक चिठ्ठी काढा यातली बाळा. हा थांब, घे एक चिठ्ठी काढ आणि मला दे. ही भेटवस्तू झी मराठीकडून. जा आईकडे. नाव जाहीर करतो. पैठणीच्या खेळात कोण सहभागी झालंय ते आता आपण बघणार आहोत. नाव आहे प्रियांका शंभूराजे वाघचौरे. या नाव सांगा. प्रियांका शंभूराजे वाघचौरे. कुठे राहता तुम्ही? गावामध्ये. गाव कुठे आलं? आलेगावमध्ये. आलेगावमध्ये. आता कोण आहे घरातलं इकडे? मिस्टर. बोलवा ना मग. कसं वाटतंय बायकोचं नाव आलंय? छान वाटतंय. छान वाटतंय. छान वाटतं. घ्या उखाणा. हिमालय पर्वताय बर्फाच्या राशी शंभूराजांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात आहे. हो का? हिमालय शिरूरच्या जवळ आहे वाटतं. तर आता या खेळात कोण पैठणी जिंकणार बघूया. दोघींनाही टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. दोघींनाही या खेळामध्ये 10 संधी आहेत. या ठिकाणी बरेच उंचवटे दिसत आहेत, सखलपणा दिसतो आहे, कारण या ठिकाणी ऊसाची शेती होत असते. त्याच खड्ड्यांचा वापर करून आपण आजचा खेळ करणार आहोत. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी प्लास्टिकचा चेंडू ठेवायचा, हॉकी स्टिकच्या सहाय्याने उडवायचा. पहिल्या 2 खड्ड्यामध्ये गुलाबी रंगाच्या बॉटल ठेवलेल्या आहेत, दुसऱ्या टप्प्यावरती लाल आहेत आणि तिसऱ्या टप्प्यावर निळ्या आहेत. पहिल्या ज्या ठिकाणी गुलाबी रंग आहे त्या ठिकाणी जर जाऊन तो चेंडू थांबला तर 1 गुण मिळणार, लाल रंगात जाऊन थांबला तर 2 गुण आणि निळ्या रंगात 3 गुण. 10 संधीमध्ये गुण गोळा करायचे आहेत या हॉकी स्टिकच्या सहाय्याने. आणि या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आहेत आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा आणि बघूया काय होणार या खेळात. सुरुवात तुमच्यापासून. 2 4 5 6. वा 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 वा. 6 आणि 3 9. थांबा, 5 झाले. या वहिनींची गुणसंख्या आहे 9. आता 5 संधी तुमच्या. हो 2 3 4. अभिनंदन. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या प्रियांका वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नूतन वाघचौरे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे, ज्यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आलेगाव पागा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी रंगलेला हा मळ्यामध्ये रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.